डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल मुरुम हे इत्ता 1ली ते 10वी मुरुममध्ये शाळा कार्यरत असून ह्या शाळेचे संचालक महमूद बुलंदसाब बागवान व त्यांच्या कुटुंबाने अनेक भ्रष्टाचाराची कलस गाठली आहे व ह्या भ्रष्टाचारात महमूद बुलंदसाब बागवान यांची पत्नी जे रिटायर मुख्याध्यापक आहेत त्यांनी अनेक भ्रष्टाचार केले। ह्या शाळेच्या माध्यमातून त्यांच्या मुलाचे बनावट कागदपत्र सादर करून अनेक अप्रूव्हल काढण्यात आलेला आहे। सदर हा संस्थेचा भ्रष्ट कारभार ह्यामुळे डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू स्कूल ह्या शाळेच्या कॅरेक्टरवर परिणाम होत आहे। ह्याच्यामुळे अनेक लोकांचे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। नुकसान भरपूर झालेलं आहे विद्यार्थ्यांचं। ह्यासाठी सदर प्रकरणात महमूद बुलंदसाब बागवान व त्यांचे काय केलं तुम्ही? तक्रारी आम्ही जे आहे संस्थेत बनावट कागदपत्र आधारे त्यांनी मान्यता मिळवून घेतलेली आहे। म्हणजे मुलाचा अप्रूव्हल काढलेला आहे, अजून एक परत मोहसिन बागवानचा अप्रूव्हल काढलेला आहे, त्यांच्या सुनेचा अप्रूव्हल काढलेला आहे। किती वेळ तक्रार करताय? 3-4 महिन्यापासून मी तक्रार करतो। सदर ह्या सर्व ह्याला जबाबदार सदरील जिल्हा परिषद शिक्षण विभाग ह्यांनी पाठीशी घालून त्यांना उलट सहकार्याच्या भावनेनं मदत करत आहेत, त्यांचं चौकशी करत नाहीत। ह्या सर्व विषयावर तात्काळ संबंधित राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय महोदय दीपक केसरकर साहेबांनी लक्ष देऊन ह्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही अमरण उपोषण करू ही आमची कळकळीची विनंती आहे।